मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे मंगळवारच्या बाजारला. तर तुम्ही बी या. चला तर. आज होता मंगळवार आणि मंगळवार म्हटलं की आठवडे बाजार आला. स्वराजची इकडे घाई गडबड चालूच झाली बाजारात जाण्यासाठी. इथून आम्ही सरळ गेलो आहे. आता इकडे बघा. हे बघा आमचं हे कोट आहे. दाखव की. सकाळपासून बाजारात एक वेगळीच लगबग असते. भाजीवाल्यांच्या गाड्या, फळांचे ढीग आणि ग्राहकांची गडबड. सगळं दृश्य वेगळंच. ताज्या भाज्या, हिरवीगार पालेभाजी, रंगीत फळं पाहूनच मन प्रसन्न होतं. कुठे दरावर चर्चा, कुठे आणखीन थोडंफार कमी करा अशी हाक, तर कुणी ओळखीच्या माणसांची गप्पा. हा बाजार म्हणजे फक्त खरेदी नाही, तो म्हणजे आठवड्याची एक छोटी भेट, आपुलकीची, गजबजलेली आणि जिवंत. हिरवी कोथिंबीर, ताजी भेंडी, वांगी, लाल सुटूक टोमॅटो आणि पिवळी केळी, सगळे इतकं ताजं की पाहताच घ्यावंसं वाटलं. आम्ही बाजार करून आलो की स्वराज निघाला सायकल खेळायला. तो म्हणला, मम्मी तू भाज्या नीट करून ठेव, मी जातो सायकल खेळायला. मग काय म्हणलं, स्वराज तर गेला खेळायला, चला मग आपण इकडे भाज्या नीट करून घेऊ. तर मी बाजारातून आणलेले वाटाणा आणलेला, पावटा, शेंग, मेथीची भाजी, चाकवत, पपई, कलिंगड, टोमॅटो, आलं, अशा भरपूर भाज्या आणल्या होत्या. आणि या सगळ्या भाज्या एकदम फ्रेश होत्या. आठवड्यातून एकदाच येतो हा मंगळवार, मग त्या एका मंगळवारी खूप साऱ्या भाज्या असतात. आठवड्यातून एकदा येणार हा मंगळवार घरासाठी गरजेच्या वस्तू तर देतोच, पण त्यासोबत थोडं समाधान, थोडा आनंद आणि खूप साऱ्या आठवणी देऊन जातो. आठवडी बाजारात कोणी दर करतं, तर कोणी हसत खेळत भाव करत होतं, तर कुठे जुन्या ओळखी पुन्हा भेटत असतात. असा असतो आठवडी बाजार. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. भाजीवाल्यांचा आवाज खूप मोठ्याने येत असतो. हातात पिशव्या आणि मनात समाधान. गजबजलेला बाजार मागे पडतो आणि त्याची गोड गडबड मनात राहते. मंगळवारचा हा आठवडी बाजार फक्त खरेदीसाठी नाही, तर आठवणी जमवण्यात असतो. चला पुन्हा भेटू पुढच्या मंगळवारी. धन्यवाद.